खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोदींची भेट घेतली असं सूत्रांकडून कळतंय। रात्री शरद पवार अजित पवारांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आता महत्त्व आहे। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप याबाबतची अधिकची माहिती देतील। खासदार प्रफुल्ल पटेलांनी मोदींची भेट घेतली असं सूत्रांकडून कळतंय, काय सांगाल? अभिलाष, या भेटीला खूप महत्व आहे। आज सकाळी पंतप्रधान कार्यालयामध्ये, संसदीय पंतप्रधान कार्यालयामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झालेली आहे। जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्याने, त्या माहितीनुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झाली आहे असं देखील समजतंय। अभिलाष, काल रात्रीच खरं तर शरद पवार यांच्या निवासस्थानी एक डिनरचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे देखील सहभागी झालेले होते। अजित पवार आणि शरद पवार यांच्या काल रात्री झालेल्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट ही अत्यंत महत्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागलं। तर भेटीचा टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे अभिलाष, कारण प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकत्र होता त्यावेळी पक्षाचं केंद्रातील सगळा समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होती आणि आताही अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल असताना केंद्रातील सगळ्या जबाबदाऱ्या, समन्वयाची सगळ्यात प्रमुख भूमिका हे प्रफुल्ल पटेल हे निभावत असतात आणि त्याच प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। अर्थात चर्चा काय झालेली आहे याचा सविस्तर तपशील जरी माहिती समोर आलेला नसला तरी दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेली भेट ही राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाची आहे असं आपल्या एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। नक्कीच प्रमोद, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। अमेडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार आहे अशी माहिती आता समोर आली। जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगडे यांनी हे आदेश दिलेत। आज झालेल्या सुनावणीनंतर मुद्रांक शुल्क विभागानं हा निर्णय घेतलाय, त्यामुळे आता अमेडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार आहे असं आता समोर आलंय। जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगडे यांनी हे आदेश दिलेत। आज झालेल्या सुनावणीनंतर मुद्रांक शुल्क विभागानं हा निर्णय घेतलाय, त्यामुळे आता अमेडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरावीच लागेल याच्यावर शिक्कामोर्तब झालाय। याबाबत अधिकची माहिती देतील आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे। आपण पाहतोय की अमेडिया कंपनीला जे आहे ते मुद्रांक आणि शुल्क विभागानं नोटीस जे आहे ते बजावलेली होती आणि आपलं म्हणणं जे आहे ते सादर करावं लागणार होतं। मात्र अमेडिया कंपनीनं वकील जे आहे ते मुद्रांक आणि शुल्क विभागाकडे पाठवले। मात्र या प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीने स्टॅम्प ड्युटी भरण्याचा संबंध येत नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो जिल्हा सहनिबंधकांसमोर केलेला होता। मात्र या प्रकरणामध्ये जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगणे यांनी निकाल दिलेला आहे की अमेडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटी प्रकरणामध्ये कोणतीही सवलत जी आहे ती मिळणार नाही। जवळपास 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी जी आहे ती पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला भरावी लागणार आहे। मात्र आता या संदर्भामध्ये अमेडिया कंपनीकडून आता पुढे कुठं अपील केलं जातं काही पण महत्त्व असणार आहे। मात्र जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपयांचा स्टॅम्प ड्युटी जी आहे ती भरावी लागेल अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती मुद्रांक आणि शुल्क विभागाने दिलेली होती। जवळपास गेल्या 8 दिवसांपासून यावरती सुनावणी जी आहे ते पार पडल्या, 2 वेळा सुनावणी पार पडली। मात्र आज जिल्हा सहनिबंधकांनी थेट निकाल जो आहे तो दिलेला आहे। आता अमेडिया कंपनी याच्या विरोधात कुठे अपील करते की थेट 21 कोटी रुपये जे आहे ते मुद्रांक आणि शुल्क विभागाला भरले जातात हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र संतोष हिंगणे यांनी आपण पाहतो की या प्रकरणामध्ये निकाल दिलेला पाहायला मिळतो। नक्कीच धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर आता अमेडिया कंपनीबाबत आता शीतल तेजवानी यांना कोर्टात दाखल केलं जात आहे। शीतल तेजवानी सध्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत आहेत। शीतल तेजवानींना आता सेशन कोर्टात हजर केलं जात आहे, त्याची दृश्य आपण TV9 मराठीवर पाहू शकतोय। शीतल तेजवानी सध्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत आहेत। आता अधिक तपासासाठी त्यांना कोर्टात हजर केलं जात आहे। त्यांची पुणे सेशन कोर्टात त्यांना हजर केलं जात आहे। शीतल तेजवानीची कोठडी आज संपणार आहे, त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे आता लक्ष लागलंय।